आपण आता निघालो आहोत वटवृक्ष स्वामी समर्थाच्या मंदिराकडे. ते मंदिर आहे आणि स्वामी समर्थांचं मठ पण आहे जिथे त्यांनी समाधी घेतलेली. तर फर्स्ट आपण मंदिर कव्हर करूया, मंदिराकडे जाऊया, मंदिरात पाया पडून पुढे मठामध्ये जाऊया. आपण भक्त निवासमध्ये थांबलो होतो राहायला रात्री. तिथून आपण निघालो आहे. वॉकेबल 10 मिनिटं होतं तरी पण बोललो गाडीनेच जाऊया. आपल्याला पुढे गाणगापूरला पण जायचं आहे. सो आपण गाडी घेऊनच निघालोय. वापस रूमवर यायची गरज लागणार नाही. डायरेक्ट तिथून गाणगापूर, मग आपण हॉटेलवरती येऊन मग घरचा प्रवास आपला सुरू होईल. चला मग मंदिरात पोहोचू, बघू. व्हिडिओज काढता आले, आतमध्ये अलाउड असेल तर आपण जरूर काढूया. आम्ही आता वापस भक्त निवासला आलो, कारण मंदिराजवळ पार्किंगची सोय तर आहे पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे मी बोललो तिथं नको गाडी लावायला. आणि भक्त निवास जास्त वॉकेबल 10 मिनिटच आहे. सो आम्ही वापस आलो, गाडी लावली पार्किंगमध्ये. भक्त निवासमध्ये नाश्ता केला आम्ही आणि आम्ही तर पुन्हा चालत चाललो मंदिराजवळ. जास्त लांब नाही, खूप जवळ आहे भक्त निवासापासून. आणि जर तुम्ही अक्कलकोटला कधी आलात ना तर भक्त निवासलाच राहा. की राहण्याची खूप चांगली सोय, रूम पण खूप क्लीन आहेत, छान आहेत, चांगले मेंटेन केलेले आहेत. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते रिझनेबल आहेत. ए विंगमध्ये मी स्टार्टिंगला गेलेलो, तिथे नॉन AC 600 रुपये होते एका नाईटचे. पण आम्ही ACच बुक केली. तिथे पण दुसऱ्या विंगमध्ये आहे ते रूम, अजून थोडे चांगले प्रीमियममध्ये आहेत. त्यात नॉन AC 1,500 रुपये आणि AC 2,000 रुपये. आपण तर ACच घेतली होती, कारण की आता सवय झालेली आहे ACची, त्यामुळे रात्रीची झोप लागत नाही. पण जेव्हा रात्री घरी रूममध्ये राहिलो तेव्हा AC काय लावायची हिंमत झाली नाही, कारण की थंडी भरपूर आहे. सो तर आता चालत चाललो आहे. थोडंसं मार्केट पण आहे छोटंसं आतमध्ये, तर ते मार्केट पण पाहूया. आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे. सो हा सरळ रस्ता मंदिराजवळ जातो. सो इथं पुढे राईट साईडला पार्किंग आहे आणि लेफ्ट साईडला मंदिरासाठी एंट्री आहे. ओके, राईट साईडला पार्किंगसुद्धा आहे आणि प्रसाद म्हणजे भोजनगृह ते सुद्धा राईट साईडलाच आहे. सो फर्स्टली आपण मंदिरात जाऊया, स्वामींचं दर्शन घेऊया. मग बाहेर आल्यावरती भोजनगृह आणि त्याचा आजूबाजूचा परिसर आहे तो पण आपण पाहूया. सो इथे आतमध्ये गली आहे, गलीमध्ये पण मार्केट आहे छान. नॉर्मली मंदिराजवळ ज्या प्रकारे मिठाई असते, प्रसाद असतो, फोटोज असतात, मूर्त्या असतात, एक प्रकारे आहे. ओके ओके ओके, काय बोलतोय? वाव, महाराजांची मूर्ती खूप छान आहे, खूप छान. एकदम मूर्तीमध्ये एकदम डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे. खूप साऱ्या मूर्ती आहेत. महाराजांची मूर्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, विठू माऊलीची मूर्ती आहे, दत्तगुरूंची मूर्ती आहे. पण एक डिफरन्स आहे मूर्तीमध्ये आणि फोटोजमध्ये, थोडंसं तेज वेगळं दिसतं. असेल मंदिराजवळ आहे, सो तेज आलं असेल. आम्ही पण एक मूर्ती घेतली होती टिटवाळा मंदिरमधून, ऑर्डर करून घेतली होती. सेम अशी झाडाच्या खाली महाराज बसलेले आहेत, पण छान मूर्ती मिळाली. सो आता आपण जाऊया आतमध्ये, मंदिरामध्ये एंट्री करूया. बघू आपल्याला व्हिडिओज काढता मिळतील का. कुठे असा बोर्ड तर अजून दिसला नाही मला.
फोटो व्हिडिओज अलाउड नाही आहेत करून. जोपर्यंत आपल्याला पुढे जोपर्यंत आपण जाऊ शकतो तोपर्यंत जाऊया, व्हिडिओज काढूया. वाव, एंट्री बनवली छान, प्रसन्न वाटलं. ते समोर आहे ना तिथे. ओके, हां, तिथेच दर्शनासाठी महाराजांची मूर्ती असावी. बघू, जेवढं जवळ जाता येईल, जेवढं जवळून शूट करता येईल तेवढं करूया. वाव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता कसं लोकांच्या खूप गर्दी वाढू लागली तर ते बंद केले आणि समोर जे हिंदीमध्ये लिहिलेत बघा, हम गया नाही जिंदा, हा महाराज बोललेलं वाक्य. हो, महाराजांची सेवा करायला 5 जण होते. बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई, भुजंगराव असे 5 जण. 5 जण स्वामींची सेवा करतात. स्वामींच्या विहिरीला पाणी खारट होतं, रुद्राक्षांपासून टाकून पाणी गोड केलं. स्वामींच्या उंची 7.25 फूट, दोन्ही हात गुडघ्याच्या खाली आचरण म्हणलं जातो स्वामींना. आणि स्वामींचा आता दुपारी 11:30 वाजता नैवेद्य आरती असतो आणि 12:00 महाप्रसाद असतो. आणि रात्रीची आरती 8 ते 9 त्याला शेजारती म्हणतात. आणि सकाळची आरती पहाटे 5 वाजता असतो, त्याला काकडा आरती म्हणतात. स्वामी घालायचे कपडे, माळ, उठा, पादुका, पूर्वीचं वस्त्र सगळे हा ज्योतिबा मंडपमध्ये आहे. आणि स्वामींची झोपायची पलार नदी त्यांच्या काळातल्या त्या साईडला ठेवलं. तिथे आपण दर्शन घ्यायचं आणि गादीला गावायचं. स्वामींच्या पायात आपल्यासारखं होतं आणि सेवा पण केल्यासारखं होतं. गावात बघण्यासारखं खंडाव मंदिर, गुरु मंदिर, दर्गा, समाधी मंदिर असे 4 मंदिर आहेत महाराजांचे मेन स्थान मंदिर. आणि हे स्वामींचं अंतर आहे. या भाऊंनी मंदिराचं आणि महाराजांचं छान वर्णन केलं. पूर्ण व्हिडिओ नाही काढला मी, कारण की व्हिडिओ काढत राहिलं ना तर जी काय माहिती आहे ती आपल्याला नाही कळत. काय सांगतात, आपला पूर्ण लक्ष त्या व्हिडिओकडेच असतं. सो पुढे आपण महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊया आणि महाराज ज्या गादीवर बसायचे त्या गादीला पण स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घेऊया. थोडी गर्दी आहे बट पब्लिक पण कॉपरेटिव्ह आहे सगळे. खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. ते भाऊनी जे आपल्याला माहिती सांगितली ना त्यांचं नाव ॲक्च्युली मी विचारायला विसरलो. सो आणि बहुतेक डिटेल्समध्ये सांगितलेलं. शूट करायला पाहिजे होतं. होप सो नेक्स्ट टाईम आल्यावरती त्यांना भेटू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ. अजून 5-10 मिनटं बसलो आम्ही गाभाऱ्यामध्ये. आता आपण जाऊया श्री ज्योतिबा मंडपमध्ये. तस्मै श्री गुरवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्राण. इकडून इथून एक्झिट आहे. एक्झिटलाच एक गृहस्थ बसले आहेत जे नारळ फोडून देतात. आपण तर नारळ फोडला नाही, कारण की आता नारळ फोडला आपल्याला अजून 1-2 दिवस तरी लागणार आहे घरी जायला. सो नारळ खराब होऊन जाईल.
सो आपण असंच घेऊन जाऊ आणि घरी फोडू तो नारळ. मराठी ॲक्ट्रेस आहे ती. आता आपण उपहारगृह म्हणजे भोजनगृह इथे प्रसाद मिळतो त्या दिशेने चाललो. मंदिराच्या बाहेर आलो आहे एक्झिटला. ते पण खूप सारे दुकानं आहेत, छोटे छोटे स्टॉल लावले. शॉपिंग करते मोस्टली सगळेजण अशा पवित्र ठिकाणी येऊन शॉपिंग करतातच. प्रसाद झाला, मूर्ती झाली, काही खाऊ झाला घरी घेऊन जायला. सो आपण पण प्रसाद घेतलेलाच आहे. आणि इथे मठ्ठा मिळेल 10 रुपये. बघूया पिऊन काय प्रकारे मठ्ठा म्हणजे ताक. झालं आता आपला स्वामींचं दर्शन करून. तर दर्शन खूप छान झालं, थोडी माहिती मिळाली आपल्याला. आता आपण जाऊया मठामध्ये. बघू तर ऑटोनेच जाऊया, थोडं लांब आहे, 1 किलोमीटर आहे. थोडं लांब असल्यामुळे आपण ऑटो करूया आणि पोहोचूया लवकरात लवकर. म्हणजे आपल्याला पुढे अजून पण एक गांगणापूरला पण जायचं आहे. सो चला मठामध्ये जाऊया आणि तिकडे जरा मठ एक्सप्लोर करूया. त्याआधी आपण जाऊया उपहारगृह. आतमध्ये जायला तर मिळणार नाही कारण 12:30ची वेळ आहे आणि आता वाजतात 11, म्हणजे अजून 1.5 तास तरी लागेल. सो तेवढ्या वेळात आपण मठामध्ये जाऊन रिटर्न येऊ शकतो. बघू पार्किंग कशी आहे आणि थोडंसं विचारपूस करू, कारण की रिटर्न आल्यावरती आपल्याला जास्त फिरावं लागणार नाही. आताच माहिती घेतल्यावर डायरेक्ट लाईनीमध्ये जाऊन उभं राहता येईल, कारण की लाईन तर कन्फर्म असणार. वर्किंग डे आहे तरी खूप पब्लिक आलेली आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. हा उपहारगृहाच्या बाहेरील परिसर आहे आणि छोटीशी गाडी मे बी हँडिकॅप किंवा सिनियर सिटीजसाठी असेल. हो, त्यांच्यासाठीच आहे म्हणजे फॅसिलिटी खूप केलेली आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. जसं की तुम्ही बघू शकता, भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांनी आपल्या 2 कार मंदिराला भेट दिल्या आहे. पूर्वी या कार चालत असतील, पण आता फक्त या पार्किंगमध्ये उभ्या केल्यात की जेणेकरून लोक बघू शकतील आणि लोकांना ती माहिती मिळेल. आणलंय आम्ही. सो फायनली आपण मठाजवळ पोचलो आहे. जसं की आम्हाला सांगण्यात आलं की ही स्वामींची समाधी घेतलेली जागा आहे.
म्हणजे स्वामींनी इथे समाधी घेतली. सो आपण आलो आहे त्याच्या पाया पडायला. श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे घर. ओके, आता थोडं मला कन्फ्युजन झालं की हे चोळप्पांचं घर आहे की स्वामी महाराजांची इथे समाधी आहे. ठीक आहे, काय इन्क्वायरी करूया किंवा विचारूया कोणाला तरी, कारण की माहिती तर घ्यावीच लागेल. सो आम्हाला कळालं आहे की हे चोळप्पा महाराजांचं घर आहे, बट या घरामध्ये स्वामींनी समाधी घेतली आहे. स्वामींचं देह आहे आतमध्ये गाभाऱ्यात. इकडच्या लोकांचं आणि मंदिराच्या ट्रस्टचं खरंच खूप कौतुक केलं पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे मंदिरसुद्धा आणि हे मठसुद्धा. खूप छान आहे बघा, तुम्ही बघू शकता. नीट अँड क्लीन, वेल मेंटेन, कुठेही घाण नाही आणि असं प्राचीन पण आहे आणि त्याला थोडंसं आताच्या चालू युगाचं पण टचअप आहे. सो हा समोर आहे तो चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. वाड्यात पण जाऊया आपण. आणि समोर आता आपल्याला भोलेनाथांचं दर्शन भेटलंय, त्यांच्या पाया पडूया. वाडा 1+1 आहे, बट आपण वरती नाही चाललो काही, कोण गेलंच नाही वरती. सो आपण पण नाही जात आहे, खालूनच बघूया. छान आहे. आणि चोळप्पा महाराजांचं घर आहे. श्री स्वामी समर्थांनी लघुशंका केलेली कुशावर्त तीर्थ विहीर. विहिरीमध्ये पाण्याचा आवाज येतोय. हो, पाणी चालू आहे. विहीर तर खूप खोल आहे. इथे आतमध्ये स्वामींचा अंगारखा, रुद्राक्ष माळ व पादुका आहे. बघूया आतमध्ये शूट करता येईल का. सो आतमध्ये आपण पादुकांच्या पाया तो पडलो, बट आतमध्ये आपल्याला शूट करता नाही आलं. जे भटजी होते त्यांनी थांबवलं मला, शूटिंग करू नका असे बोलले. काय हरकत नाही. महाराजांच्या पादुकांचं दर्शन झालं, स्पर्श करून आशीर्वाद घेता आला, त्यातच सगळं काय आलं. सो पुन्हा आपण आता मंदिराजवळ जाऊया आणि प्रसादाचा लाभ घेऊया. लोकांनी प्रसादासाठी ऑलरेडी लाईन लावली. सो स्त्रियांसाठी वेगळी लाईन आहे, पुरुषांसाठी वेगळी लाईन आहे. सो बायको तर लाईनमध्ये उभी राहिली आहे. आपण पण लाईन लावूया, बघू किती गर्दी आहे. ठीक आहे, जास्त गर्दी नाही आहे.
पण आपल्याला अजून अर्धा तास तरी वेट करावं लागेल. कुठे चालला जेवायला? फायनली आपण आतमध्ये तर आलो आहोत. बघू अजून किती वेळ लागतो. भूक तर खूप लागली. सकाळपासून खाल्लं नाही, फक्त नाश्ता केला होता. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. हे बघा, प्रसाद खायचं सोडून माझ्याकडे लक्ष. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सो प्रसादामध्ये आहे जिरा राईस, ही आहे कोबीची भाजी, कोबी आणि फ्लावर मिक्स आहे, डाळ, आणि ही माझी आवडती खीर, साबुदाण्याची खीर आहे, ही चपाती. श्री स्वामी समर्थ. डेकोरेशन बघा खूप छान केलेलं आहे. सो चला आपण पण प्रसाद ग्रहण करूया आणि लवकरात लवकर निघूया इथून. आपल्या पुढच्या प्रवासाला आपल्याला वापस भक्त निवासमध्ये पण जायचं आहे. सो भक्त निवास पण तुम्हाला दाखवतो मी. चला आता आपलं पोटभर जेवण झालेलं आहे आणि आपण आता वापस भक्त निवासमध्ये आलो आहे. सो थोडंसं भक्त निवास तुम्हाला दाखवतो. खूप छान आहे. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं आहे, अक्कलकोटला आलात ना तर भक्त निवासलाच राहा. नीट अँड क्लीन आहे. पार्किंगची पण खूप चांगली सोय आहे. खूप मोठी पार्किंग आहे, म्हणजे काही अडचण होणार नाही. हे राईट्सला जे भक्त निवास दिसतं आहे ना, इथे थोडे कमी खर्चामध्ये रूम्स आहेत अवेलेबल. बट आम्ही थोडं मागे घेतले आहेत रूम. हे लेफ्ट साईडला जे नाश्ता वगैरे करू शकतो आपण, जेवणही करू शकतो, पण आपण जेवण तर प्रसाद म्हणून घेतलेला आहे. हे बघा, ही समोर जी दिसते ना भक्त निवास, तिथे आपण घेतली आहे रूम. AC नॉन AC आहे. 4 माळ्याची ही बिल्डिंग आहे. हे भक्त निवास 4 माळ्याचं आहे. सो त्यामुळे इथे लिफ्टची पण सोय आहे. दाखवीनच तुम्हाला मी पुढे. इथे आपण आपला लाल राजा पार्क केला आहे. सो चला आतमधून दाखवतो तुम्हाला. रूमचं पण दाखवतो, रूमची काय सिस्टम आहे, कशी रूम आहे. सो जाऊया आपण लिफ्टमध्ये जाऊया फर्स्ट. रेट्समध्ये त्यांनी शो केलेत सरळ. सो आपण आता आलो आहेत लिफ्टमध्ये. आपली फर्स्ट फ्लोअरलाच आहे, पण तुम्हाला ही लिफ्ट दाखवायची आहे म्हणून आपण लिफ्टमध्ये आलो आहे. छोटी लिफ्ट आहे, पण ठीक आहे. सिनियर सिटीजनसाठी किंवा कोण हँडिकॅप असेल तर त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. सो जाऊया आपण रूममध्ये. त्याआधी मी तुम्हाला थोडंसं आजूबाजूचा एरिया दाखवतो. खूप छान आहे बघा, किती स्वच्छता ठेवली आहे लोकांनी. ट्रस्टनी भरपूर काम केलेलं आहे इथे आणि मनापासून काम केलेलं आहे. सो या रूमचं आपण दर्शन करूया. इथे लेडीज ड्रेसिंग टेबल, हा छोटासा वॉर्डरोब, त्यामुळे बॅगा वगैरे ठेवू शकतो. सो किंग साईज बेड आहे. आपण चेक इन रात्री गेलो होतं, त्यामुळे रात्री काही व्हिडिओ बनवू शकलो नाही मी. सो आता आपण चेकआउट करतो आहे. त्याआधी बोललो थोडंसं व्हिडिओ बनवून घेऊया. सो हे आहे अटॅच बाथरूम, WC. छान आहे रूम, मला खूप आवडली.
सो आपला आता अक्कलकोट आणि सोलापूरचा दौरा संपन्न झालेला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन पण झालेलं आहे. खूप छान प्रकारे झाले दर्शन, खूप प्रसन्न वाटलं. आता आपण याच्यापुढे आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. आपला पुढचा प्रवास आहे श्री दत्तगुरूंचं दर्शन, जे गाणगापूर कर्नाटकमध्ये आहे. त्याचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर शेअर करायचा प्रयत्न करू. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू. तोपर्यंत बाय बाय.